हॅलो नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आणि माझ्या चॅनल वरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनल वरती प्ले लिस्ट मध्ये मी टाकलेल्या आहेत. तर त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. मी बनवणार आहे इथे नारळाची चटणी. तर इथे मी 1.5 नारळ घेतलेला आहे, असे स्लाइस मध्ये कट करून पातळ. तर 2 नारळ मी इथे फोडले होते, तर अर्धा बाजूला ठेवलेले, अर्धा 10-12 इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि स्पायसी हिरवी मिरची आहे, तर ही पण मी 10-12 घेतलेली आहे. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते घालू शकता. थोडीशी इथे कोथिंबीर घेतलेली आहे. आणि इथे तुम्ही डाळवा तव्यामध्ये ते घेतले तरी चालतात, किंवा आपले अख्खे चणे असतात भाजलेले फुटाणे, ते घेतले तरी चालतात. पण इथे मी थोडीशी डाळ भिजत लावलेली आहे चण्याची, अगदी अर्धी ही वाटी तेवढी डाळ मी इथे भिजत लावलेली आहे. तर ह्याच्यामुळे चटणीला अतिशय छान टेस्ट येते. आणि इथे चवीपुरतं मीठ, आणि इथे 1 टीस्पून घेतलेला आहे साखर. तर इथे आपल्याला ही चटणी आता वाटायला घ्यायची आहे मिक्सरमध्ये. मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ही चटणी आपण करून घेऊ. एकदाच नाही झाली तर आपण 2 वेळेला विभागून ही चटणी करणार आहोत. तर हे बघा, अर्धच मी इथे खोबरं घेतलेलं आहे, अर्धा अजून इथे आहे, कारण आपली जास्त मोठ्या प्रमाणामध्ये चटणी आहे. इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. थोडीशी साखर घालून घेऊ, कारण आपल्याला 2 वेळेला विभागून करायची आहे. थोडीशी आपली भिजलेली अर्धी डाळ आपण इथे टाकून घेतलेली आहे. आणि व्यवस्थित पाणी घालून आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे. राहिलेली आपण परत आहे बघा त्यामध्ये टाकून घेऊ. ही खोबऱ्याची चटणी तुम्ही चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर, तांदळाच्या किंवा घावण किंवा आपले डोसे नाहीतर इडली याच्या बरोबर खाऊ शकता. इथे थोडेसे मी शेंगदाणे पण घेणार आहे, मी दाखवायला विसरली. थोडेसे शेंगदाणे पण याच्यात असते, तर अजून याची टेस्ट छान येते. तर परत हे मी पाणी घालून फिरवून घेते. इथे आपली दुसरं आपण घेतलेलं खोबरं ते पण वाटून झालेलं आहे. हे व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करायचे आहे. यावरती आता कढीपत्ता वगैरे असे तुम्ही तडका देऊ शकता. तुम्ही इथे फक्त राईचा तडका घालणार आहे. इथे आता मी मोठे 2 चमचे तेल घातलेले. इथे बघा तेल गरम झालं. 1 टीस्पून मोठा चमचा भरून मी इथे राई घातलेली आहे. अजून कमी केलेला आहे मी एकदम. इथे अर्धा टीस्पून पेक्षा कमी इथे हिंग आहे, हिंगामुळे छान टेस्ट येते. तरी संपूर्ण राई आपली वरती तरंगून आलेली आहे. इथे मी घातलेला आहे हिंग. गॅस आता बंद केलेला आहे. आणि इथे घालून घेणार आहे मी कोथिंबीर. एकदम छान आपली कोथिंबीर तडका बसलेला आहे कोथिंबीरीला पण. गॅस बंद केल्यानंतर आपण ही कोथिंबीर घातलेली. इथे आपला तडका छान तयार झालेला आहे. आता आपण हा तडका त्या चटणीवर घालून घेऊया. छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. या पद्धतीने खोबऱ्याची चटणी, ओल्या खोबऱ्याची करून बघा, अतिशय छान टेस्ट लागते. इथे आपली चटणी तयार झालेली आहे. 1.5 नारळाची अगदी भरपूर सारा मोठा बाउल भरून आपली चटणी इथे तयार झालेली आहे. तर आजची ही तुम्हाला ओल्या खोबऱ्याची चटणी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.